शेतकरी मित्रांनो नमस्कार. रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज तारीख 15 सप्टेंबर 2025 वार मंगळवार. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. शेतजमिनीच्या चतुसीमा शेतकऱ्यांच्या बांधावरील वाद आता निकाली निघणार. सातबाऱ्यावरील पोट हिश्श्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय. पुणे राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा सातबारा किमान 3 वेळा फुटला असून त्याच्या पोटहिश्श्याची नोंदणी व नकाशा करणे जिकिरीचे झाले आहे. यावर पर्याय म्हणून भूमी अभिलेख विभागाने राज्यातील 18 तालुक्यांमध्ये प्रयोग तत्वावर पोटहिश्श्याची मोजणी आणि नकाशा तयार करण्याचे काम मोफत करून देण्याचे ठरविले आहे. यामुळे यामध्ये नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय यांची माहिती मिळणार असून सहमतीने होणाऱ्या मोजणीमुळे प्रत्येक गटाची सीमा निश्चित होणार आहे. परिणामी बांधावरील वाद संपुष्टात येतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अंमलबजावणी राज्यभरात होणार आहे. राज्यात सुमारे 4.5 कोटी सातबारे उतारे असून त्यांचे सुमारे 1.5 कोटी नकाशे आहेत. बहुतांश सातबारा उतारे किमान 3 वेळा फुटले आहेत, अर्थात त्यात फेरफार झाले आहेत. पोटहिश्श्यामध्ये देखील नोंदणी वाढल्या आहेत. परिणामी कोट्यावधी सातबारा उतारांच्या पोटहिश्श्यांचे नकाशे अद्यापही नाहीत. यामुळे बांधावर शेतकऱ्यांचे वाद दिसून येत आहेत. हे वाद संपुष्टात आणण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यात राज्यातील 18 तालुक्यांचे समावेश करण्यात आला असून या तालुक्यांतील सर्व सातबारा उतार्यांची पडताळणी करून त्यातील पोटहिश्श्यांची मोजणी केली जाणार आहे. त्यानुसार नकाशे देखील तयार केले जाणार आहेत. या उपक्रम राबविताना पोटहिश्श्यांची मोजणी करणे, त्यात येणाऱ्या अडचणी व त्या कशा सोडवाव्यात याची उजळणी होणार आहे. यातून तोडगा काढून राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील मोजणी करणे सुलभ होणार आहे. खाजगी संस्थांची मदत. या उपक्रमात खाजगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. मोजणी करताना या खाजगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांसह सरकारी कर्मचाऱ्यांदेखील देखील सहभागी असतील. त्यांच्या कामावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. मोजणीनंतर कामाची पडताळणी करणे, त्याला प्रमाणपत्र देणे व ही सर्व माहिती डिजिटल भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे ही कामे मात्र भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी करणार आहेत. यावर आलेल्या हरकतींवर सूचना लक्षात घेऊन त्याची सुनावणी देखील करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यात पुन्हा दुरुस्ती केली जाणार आहे. भूमी अभिलेख विभागाने 200 रुपयांमध्ये पोटहिश्श्यांची नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेतला असून या 18 तालुक्यांमधील मोफत उपक्रम हा पूर्णपणे वेगळा आहे. या मोफत उपक्रमानंतर राज्यभरात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. पोटहिश्श्याची मोजणी व नकाशा तयार झाल्यानंतर प्रत्येक गटाची सीमा निश्चित होणार आहे. त्यामुळे बांधावरून होणारे वाद संपुष्टात येतील. हा उपक्रम सध्या 18 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असून त्याच्या यशस्वीनंतर संबंध राज्यभर तो राबविला जाईल. डॉक्टर सुहास दिवसे, संचालक भूमी अभिलेख व आयुक्त जमाबंदी विभाग. आता पाहूया चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव. कोल्हापूर 1687 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांनी जाताना दिसत आहे. चंद्रपूर गंजवड 251 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 दरांनी जाताना दिसत आहे. दौड केडगाव 1749 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. शिरूर कांदा मार्केट 1259 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांनी जाताना दिसत आहे. सातारा 93 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयांचा दर मिळत आहे. सोलापूर लाल कांदा 9207 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1925चा दर मिळत आहे. नागपूर लाल कांदा 2220 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांनी जाताना दिसत आहे. हिंगणा लाल कांदा 5 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयांनी जाताना दिसत आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 270 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयांनी जाताना दिसत आहे. सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 1543 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1875चा भाव मिळत आहे. वडगाव पेठ लोकल कांदा 280 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 भावाने जाताना दिसत आहे. कळवण उन्हाळी कांदा 17300 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1901 रुपयाचा दर मिळत आहे. पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 14400 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयाचा दर मिळत आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.